मुलाच्या लग्नाआधी घरामध्ये शांतता होती आणि एकमेकांवर प्रेमही होतं. परंतु मुलाचं लग्न झालं आणि जी सून घरात आली होती त्या सुनेला सासूबाई स्वतःच्या लेकीप्रमाणे जीव लावत होती. कितीतरी कामं स्वतः सासूबाईच करायच्या. सूनबाई बसलेली असायची, तिला जे आवडेल ते काम ती करायची. हे करत असताना सूनबाई काहीतरी काम दिवसातून एकच करायची. पण त्यातही सासूबाई तिला एक जरी बोलली शब्द की सूनबाई असं करा, तर त्यांना तेव्हा राग यायचा आणि त्या सासूबाईला प्रत्युत्तरामध्ये वेगळंच काहीतरी बोलून जायचं. अशा परिस्थितीत सासूबाईला भीती वाटली, की सासूबाईला वाटलं की सूनबाई कदाचित मला माझ्या लेकापासून लांब करेल. म्हणून सासूबाईने तिच्या कानात सांगितलं, सूनबाई तुम्हाला काम करायचं किंवा नाही करायचं हा तुमचा प्रश्न, परंतु माझ्या लेकाला माझ्यापासून लांब करू नका. ह्याच गोष्टीचा सुनबाईला इतका काही राग आला की सुनबाईने डायरेक्ट भांडणच काढले आणि तिथून पुढं सुनबाई जबरदस्त वागायला लागली. अशी वागायला लागली की सासूबाईला प्रत्येक दिवस नको नको व्हायला लागला. मग सासूबाई तिच्या रूममध्ये जायची, एकटीच रडायची आणि वहीमध्ये एकच लिहायची, मला माझ्या लेकरापासून लांब करू नका, मला माझ्या लेकरापासून लांब करू नका. मित्रांनो, हे शब्द जेव्हा सासूबाईने लेकराला सांगितले की तू कामावर गेल्यानंतर तुझी बायको मला खूप त्रास देते, ह्या गोष्टीवरून सुनबाईने जबरदस्त वाद केला आणि त्या वादामुळे सासूबाईने स्वतःचं तोंड झोडून घेतलं, जबरदस्त तोंड झोडून घेतलं. आणि तोंड झोडल्यानंतर तिने तिथून पुढं ठरवलं की आता ह्या घरामध्ये माझा आवाज कायमचा बंद करायचा. इथून पुढं ना कोणाला सुनबाईला बोलायचं ना लेकाला बोलायचं, शांततेत जीवन जगायचं असं सासूबाईने ठरवलं. परंतु सुनबाईने ते ठरवलं होतं की हिला घरातूनच काढून द्यायचं, हिला इथं जगूच द्यायचं नाही. त्यामुळं सुनबाईचे शब्द खरे ठरले आणि सुनबाईने सासूबाईला घरातून काढून देण्याचा प्लॅन परफेक्ट केला. त्यामध्ये सामील होता तिचा स्वतःचा मुलगा देखील. मग ज्यावेळेस त्या आईला कळलं की मुलगा आणि सुनबाई मला घरातून काढून देण्याचा प्लॅन करतात, त्यावेळेस ती पूर्ण खचून गेली. अशी काही खचून गेली की तिने स्वतःला त्या ठिकाणी संपवून घेतलं. मित्रांनो, तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्या सुनबाईला आनंद तर झालाच, परंतु 4 लोकांसमोर रडून रडून सांगत होती की माझी सासूबाई अशी, माझी सासूबाई तशी. आणि खरोखर मृत्यू तर तिच्यामुळंच झाला, कारण तिच्या त्या वागण्यापायी आणि तिच्या त्या दबावापायी सासूबाईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्या कायमच्याच घर सोडून गेल्या. आता तुम्ही आनंदी राहा, आता तुम्ही आनंदी राहा. तुम्हाला शब्द बोलणारं कोणी नसणार त्या घरात. तुम्हाला आता स्वातंत्र्य मिळालं. परंतु लक्षात ठेवा, ज्या घरात तुम्ही राहता ते घर तुमच्या 1 रुपयाच्या कमाईचं नाही आहे. ते घर त्या सासूबाईने सासऱ्याने कमवून ठेवलेलं त्या मुलासाठी. एवढंच नाही, त्या सासूबाईची LIC ही तुमच्याच कामाची. तुम्हाला त्यांनी भरपूर काही दिलं आहे. आता आयुष्यभर तुम्ही सुखात राहा.